तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण स्पर्धा परीक्षा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच आपल्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो काय आहे की 470 पेजेसचे आपण एक PDF तयार केलेली आहे. हे PDF फक्त आणि फक्त 149 मध्ये दिले जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, PDF ला घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नाही तो सबस्क्राईब करण्यासाठी. सबस्क्राईब अशासाठी करावं लागते की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे की बांगलादेशाच्या तिन्ही बाजूने कोणते राज्य भारतीय आहे ते विचारलेलं आहे. तिन्ही बाजूने आसाम, महाराष्ट्र, गुजरात किंवा त्रिपुरा. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच या ठिकाणी त्रिपुरा हे जे राज्य आहे विद्यार्थ्यांनो, तिन्ही बाजूने कोणत्या, तर बांगलादेशाच्या असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न दुसरा की बालगंधर्व हे थोर कलावंत महाराष्ट्राला कुणी दिलेला आहे किंवा कुणी दिले आहे ते विचारलेलं आहे. चला सांगा, उत्तर येत असेल तर बालगंधर्व यांनी जे आहे कोणी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. या ठिकाणी शाहू महाराज यांनी जे आहे बालगंधर्व हे थोर कलावंत दिलेले आहे. कोणाला? आपल्या महाराष्ट्राला. प्रश्न तिसरा कव्हर करूया. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, इंधनामध्ये किती टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे ते विचारलेले आहे. इंधनामध्ये इथेनॉलची 15%, 10%, 20% किंवा 12%. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. 15% एवढी इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाची परवानगी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया. प्रश्न चौथ्या क्रमांकाचा जो की आहे कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे. महाराष्ट्रातील तो कोणता विभाग आहे ज्यामध्ये नागपूर, कोकण, विदर्भ किंवा या ठिकाणी मराठवाडा. ऑप्शन क्रमांक 1 नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त काय आहे, खनिज क्षेत्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 5व्या क्रमांकाचा लिंबामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ऍसिडचा अम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. लिंबामध्ये विचारलेलं, तर ऍसिटिक, लॅक्टिक, टार्टरिक किंवा सायट्रिक. तर ऑप्शन क्रमांक 4 सायट्रिक ऍसिडचा जो समावेश आहे तो कशामध्ये, लिंबामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. कव्हर करूया. प्रश्न 7वा. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या शहरामध्ये आहे ते. आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे पुणे, मुंबई, सोलापूर, नागपूर. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो पुणे या शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 8व्या क्रमांकाचा शाहू महाराजांना राजश्री ही पदवी खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेली होती ते आपल्याला सर्वांना विचारलेलं आहे. शाहू महाराज यांना राजश्री पदवी महात्मा गांधी, लोकांनी, वडिलांनी किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय, 2 योग्य आहे. लोकांनी जे आहे राजश्री पदवी शाहू महाराज यांना दिलेली होती. कव्हर करूया. प्रश्न 9व्या क्रमांकाचा दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. ज्या ठिकाणी दुहेरी शासन प्रणाली असते, तर घटनात्मक, दुहेरी, एकेरी किंवा संघराज्य. ऑप्शन क्रमांक 4 संघराज्य जे आहे असे दुहेरी शासन प्रणाली असलेल्या ठिकाणाला आपल्याला म्हणताना दिसून येते, पद्धतीला. तर कव्हर करूया. प्रश्न 10वा. कोणकोणते ठिकाण हे सिक्कीम या राज्यात आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायामध्ये सिक्कीम राज्यामध्ये कोणकोणते ठिकाण येतात, नथुला खिंड, झेलेब खिंड, वरील दोन्ही किंवा चेरापुंजी. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच झेलेब खिंड, नथुला खिंड हे 2 जे आहे सिक्कीम राज्यामध्ये या ठिकाणी आलेले आपल्या सर्वांना दिसतात. कव्हर करूया. या ठिकाणी 11वा प्रश्न सिद्धिविनायक हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येते. सिद्धिविनायक, तर अहमदनगर, जालना, सातारा किंवा अमरावती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो कोणते, तर सिद्धिविनायक हे देवस्थान अस्तित्व असलेले दिसते. मानवी डोळ्यांचे जे सरासरीचे वजन असते ते किती
ग्रॅमचे असते ते आपल्याला सांगायचं आहे. किती ग्रॅम असतो मानवी डोळ्याचं वजन? तर 2 ते 3 ग्रॅम, 7 ते 8, 3 ते 4 किंवा 8 ते 9. तर ऑप्शन क्रमांक 2 7 ते 8 ग्रॅम एवढा मानवी डोळ्याचे वजन असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 13वा कव्हर करूया. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाला ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल. कोल्हापूर संस्थानाचे महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 शाहू महाराज यांना कोल्हापूर संस्थानाचे अधिपती असे संबोधले जात असते. प्रश्न या ठिकाणी 14वा. मयुरेश्वर देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? सिद्धिविनायक पाहिले, आता मयुरेश्वर देवस्थान विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, अमरावती. ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर देवस्थान हे स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते. प्रश्न 15वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणती गोष्ट ही अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे ती सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी अत्यंत विद्युत वाहक कोण आहे? लाकूड, चांदी, ॲल्युमिनियम किंवा लोकर. तर ऑप्शन क्रमांक 2 चांदी ही जी आहे अत्यंत काय आहे, उत्तम विद्युत वाहक हे असलेले आपल्या सर्वांना वस्तू दिसून येते. प्रश्न 16वा की 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी कोणत्या ठिकाणी घेतलेली होती? सर्वांना प्रश्नामध्ये उत्तर एक मिळते की 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतलेली होती. तर कोणत्या ठिकाणी? आळंदी, नेवासे, पैठण, आपेगाव. तर ऑप्शन क्रमांक 1 आळंदी या ठिकाणी 1296 मध्ये या ठिकाणी संजीवनी समाधी जी आहे ज्ञानेश्वरांनी घेतलेली होती. प्रश्न या ठिकाणी 17वा. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर ऑप्शनमध्ये आहे 1974, 1975, 1976, 1977. तर या पर्यायामध्ये उत्तरच नाही, आपण कव्हर करूया. या ठिकाणी आहे उत्तर 1800 या ठिकाणी 75 मध्ये आर्य समाजाची स्थापना ही करण्यात आलेली होती. कोणता दिवस होता तो दिवस होता विद्यार्थ्यांनो 10 एप्रिल या दिवशी, 10 एप्रिल 1875 ला. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा की कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेले नव्हते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते पंतप्रधान आहेत? पंडित नेहरू, चरणसिंह, इंदिरा गांधी किंवा मोरारजी देसाई. तर ऑप्शन क्रमांक 2 चरणसिंह यांनी संसदेमध्ये एकही वेळेस पाऊल देखील ठेवलेला नव्हता. प्रश्न 19वा. आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे किंवा होती ते आपल्याला विचारलेलं आहे. 10 एप्रिल 1875 ला कोणी केली आर्य समाजाची स्थापना? तर या ठिकाणी दयानंद सरस्वती, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा राजश्री शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक 1 दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना जी आहे केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 20वा की विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी पदवी कोणामार्फत देण्यात आलेली होती? महर्षी पदवी ऑप्शनमध्ये आहे सर्वसामान्य जनतेमार्फत, अस्पृश्य जनतेमार्फत, राष्ट्रीय मराठा संघ किंवा राष्ट्रीय बहुजन संघ. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राष्ट्रीय मराठा संघ यांच्यामार्फत जे आहे विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणती तर महर्षी पदवी ही देण्यात आलेली दिसून येते. कुकरमध्ये हे अन्नपदार्थ कोणत्या कारणास्तव कशामुळे लवकर शिजते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते कारण आहे? जास्त दबावामुळे, कमी दबावामुळे, मध्यम दबावामुळे किंवा वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 1 कुकरमध्ये जे अन्न आहे जास्त दबाव असल्या कारणास्तव लवकर शिजताना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 22वा की ऊर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे पुढीलपैकी कोणती गोष्ट होते शरीरामध्ये ते विचारलेलं आहे. कशाच्या? ऊर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे. उचक्या येणे, उलटी, मळमळ किंवा जुलाब. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच उचक्या ह्या ज्या आहे ऊर्ध्व पडद्याच्या अनियंत्रित हालचालीमुळे ह्या शरीरामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. प्रश्न 23वा. पाकिस्तानचा गणतंत्र दिवस कोणत्या दिवशी असतो ते आपल्याला सांगायचं आहे. पाकिस्तानचा गणतंत्र दिवस तर 24 मार्च, 23 मार्च, 25 किंवा 26. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 23 मार्च हा जो दिवस आहे तो पाकिस्तानचा गणतंत्र असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 24वा. उनकेश्वर हे गरम पाण्याचा झरा असलेले ठिकाण किंवा जिल्हा कोणता आहे ते सांगायचं आहे. झऱ्याचं नाव घ्या लक्षात.
उनकेश्वर हा वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2, नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा हा स्थित असलेला दिसतो. प्रश्न 25वा की हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज हे कशाचे विस्तारित रूप आहे दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन मध्ये काय आहे, HTML, HTML, HTDL, HTRL. तर हायपर टेक्स्ट मार्क लँग्वेज हे कशाचे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 HTML चे एक विस्तारित रूप असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहे. प्रश्न 26वा NH3 व NH4 हे महामार्ग कोणत्या ठिकाणी एकत्र मिळतात. 2-3 सुपर क्लास पूर्वीच आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे. काय आहे, बीड, ठाणे, पुणे किंवा जालना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे NH3 व NH4 हे महामार्ग एकत्र जुळलेले आपल्या सर्वांना दिसतात. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आहे 27वा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना यांना कोणता कालवा जोडतो ते आपल्याला विचारलेले आहे. 2 कोणते, तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र. सुएझ कालवा, इंदिरा कालवा, ओलिवा कालवा किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी सुएझ कालवा जो आहे तांबडा तसेच भूमध्य समुद्र यांना जोडणारा एक कालवा आपल्याला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 28वा की राष्ट्रपती लोकसभा कोणाच्या सल्ल्याने बरखास्त करतात ते किंवा करू शकतात ते आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रपती यांनी लोकसभेला मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राज्यपाल. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हे लोकसभेला बरखास्त करू शकतात असा अधिकार जो आहे संविधानाने दिलेला आहे. प्रश्न 29वा गोरुमारा हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणता प्राणी आहे ज्यासाठी गोरुमारा हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. भारतीय गेंडा, हरिण, वाघ, शहामृग. तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय गेंड्यासाठी जे आहे कोणत्या ठिकाण प्रसिद्ध आहे, तर गोरुमारा हे अभयारण्य असलेले सर्वांना दिसून येते. प्रश्न 30वा असा आहे की युरोपचे क्रीडांगण असे कोणत्या देशाला म्हणतात ते विचारलेलं आहे. युरोपचे क्रीडांगण बेल्जियम, स्वित्झर्लंड, जर्मनी किंवा फ्रान्स. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वित्झर्लंडला जर्मनीचे क्रीडांगण असे संबोधले जाते. आता सुप्रकाशन सोडण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला काय करायचं आहे, जे 470 पेजेसचे PDF आहे जर आपल्याला हवे असेल 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते. कोणत्याच प्रकारचा शुल्क जो आहे तो सबस्क्राईब करण्यासाठी लागत नसतो, त्या कारणास्तव. तसेच तुम्ही या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच दाखवू शकता. चला भेटूया पुढच्या क्रमांकात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.